स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग मी आज तुम्हाला दीप अमावस्येची कशी पूजा केली आणि काय प्रकारे म्हणजे काय काय पूजेमध्ये घेतलं ते सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. हे दीप अमावस्या असल्यामुळे अशा प्रकारे दिवे स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवलेले आहेत. बघू शकता ठेव का अशा प्रकारे, आणि समया वगैरे सर्व स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहेत. आणि पूजेचं सामान म्हटलं तर इथे मी घेतलेली आहे म्हणजे दुर्वा. आणि आमच्याकडे दुर्वा म्हणजे कारण आपण प्रत्येक कोणत्याही पूजेच्या वेळेस आपण सर्वप्रथम गणेशांची पूजा केली जाते. त्यामुळे सर्वप्रथम म्हटलेलंच आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर त्यासाठी मी ते झेंडूची फुले काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुले वगैरे घेऊन आलेली आहे बाजारातून. आणि ही आहे गुलाबाचं फूल, माझ्या बागेतलं पहिलं फूल. खूप सुंदर असं उगवलं होतं गुलाबाचं फूल. म्हणलं चला आज दीप अमावस्या असल्यामुळे आपण त्याची पूजा पण होऊन जाईल, पहिलं फूल होतं म्हणून. आणि अशा प्रकारे मी फुले वगैरे आणली. आणि हे लाल फूल तुम्हाला तर माहीतच आहे, गणेशांना आणलेलं असेल. आणि सर्वप्रथम आमच्या इथे दीप अमावस्येच्या पूजेला सगळ्यात मोठं म्हणजे आघाडा असा असलाच पाहिजे. याला आघाडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा. याशिवाय पूजा होतच नाही. त्यामुळे ही सविस्तर पूजेचं सामान घेतलेलं आहे. आता तर मी पूजा मांडून वगैरे घेते आणि मग नंतर तुम्हाला माहिती पण सांगते. तर अशा प्रकारे मी सविस्तर म्हणजे सगळं व्यवस्थित असं पूजेचं सामान घेतलेलं आहे ते. मैत्रिणींनो हो, आमच्या इथे अशा प्रकारे ज्या ज्वारी असते बघा, ज्वारीच्या लाया असतात म्हणजे दीप अमावस्येच्या पूजेला. तर बघू शकतात मी इथे गॅस ऑन केलेला आहे. आणि कशा लाया बनवतात दीप अमावस्येच्या म्हणजे पूजेला, तर बघा सर्वप्रथम गॅस हा फुल केला आणि मग त्यामध्ये असं ज्वारी, घरची आपली ज्वारी असते ना, ती ज्वारी तव्यावर टाकून ठेवली. गरम तवा झालेला आहे त्यामुळे. आणि आता बघू शकतात त्या कशा फुलतात. तर अशा प्रकारे आमच्याकडे जे म्हणजे लाया म्हणतात आमच्याकडे ज्वारीच्या, ह्या दीप अमावस्येच्या पूजेला प्रसाद म्हणून वापरला जातो या लायाचा. तर कोणाकोणाकडे ह्या लाया वापरल्या जातात ते पण सांगा. तर अशा प्रकारे आमच्या इथे म्हणजे चुलीवर किंवा आपण गावाकडे चूल असल्यामुळे लवकर होतात चुलीवर. तर मी ते गॅसवर बनवून दाखवत आहे तुम्हाला. तवा ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मग पूजेचं तयारी करून घेते. तोपर्यंत होऊन जातात. तुम्हाला दाखवते कशा प्रकारे त्या लाया बनवतात. तर आमच्याकडे बघू शकतात इथे मी गॅस फुल केलेला आहे. आणि आता थोड्या वेळाने ह्या अशा फुलायला लागतात. थोडा वेळ लागतो, 10-15 मिनटं तर लागतातच, पण होऊन जातात. घरच्या घरी कशा तयार करायच्या, तर कारण कसं कुठं भेटतात कुठे नाही भेटत. आमच्यात भेटतात मंडईमध्ये म्हणजे बाजारात गेल्यावर. पण मी म्हटलं चला आपण घरीच बनवून बघावं आणि तुम्हाला पण सांगावं कशा प्रकारे लाया बनवल्या जातात. तर तवा गरम करायला ठेवला आणि त्यावर टाकला. आणि बघू शकता आता वाफ येत आहे. लय जास्त वेळ लागणार नाही त्याला फुलायला. थोड्या फुलतायत पण दिसत असतात बघा, फुलतायत का नाही बघू शकतात. काहीच केलेलं नाही, मी गरम तवा केलेला आहे. आणि एक फुलून अशा प्रकारे लाई तयार होते त्याची. आणि ही प्रसादाला लाई म्हणून वापरतात. जे विकत आपण घेतो ना, तर ते लोक पण अशाच प्रकारे बनवतात. तर मी याला थोडंसं हलवते म्हणजे अजून बघू शकतात किती सुंदर अशी लाई फुलून आलेली आहे. आणि ज्वारीच्याच आहेत बघू शकतात या कशा फुलतायत. आणि हेच प्रसाद म्हणून आमच्याकडे वापरतात. तुमच्याकडे काय कशा प्रकारे वापरतात ते पण सांगा. कारण आमच्याकडे तर हाच प्रसाद म्हणून वापरल्या जातात. लाया पूर्णपणे फुललेल्या आहेत. त्याला असं सारखं हलवावं लागते कारण खाली चिटकलं की मग करपून जातात आणि त्या व्यवस्थित नाही लागणार मग, त्यामुळे. तर अशा प्रकारे सर्व पूर्णपणे तयार झालेले आहेत आपल्या. अशा प्रकारे या ज्वारीच्या लाया ज्या विकत भेटतात त्या घरच्या घरी आपल्याला प्रसाद म्हणून वापरता येणारा हा बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे फुललेले आहेत. चला तर मग आता पूजेची तयारी मांडून घेते. प्रत्येक गोष्टीमध्ये गणराजांचं हे आलंच, कारण कसं गणेशांची पूजा अगोदर असतेच त्यामुळे. आणि सर्वप्रथम गणेशांना खरंच खूप लाल फूल आवडतो, दुर्वा. कारण मी इथे बघू शकतात तुम्ही गणेशांना लाल फुलं आणि दुर्वा अशा प्रकारे, कारण त्यांना खरंच खूप आवड आहे लाल फुलाची आणि दुर्वांची. तर ते पण हे करणार आहे पूजेमध्ये, त्यांना आणलेलं आहे मी सामान. तर चला तर मग गणेशांची पूजा करू आपण. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी तर म्हटलेलंच आहे की आधी नमन गणराजा सर्व देवादी देव तू माझा, कारण गणेशांना खरंच खूप प्रमाणात लाल फुल आणि अशा प्रकारे दुर्वा मी आणून ठेवलेल्या आहेत. कारण गुरुपौर्णिमा म्हटलं की आधी गणराजांची पूजा आलीच, कारण गणेशांना बुद्धीचे देवता पण म्हटलं जातं. आणि कसं असतं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही पूजेच्या अगोदर गणराजांची पूजा ही आलीच असते. त्यामुळे सर्वप्रथम गणेशांना पण अभिषेक घालून घेते मी अभिषेक, कारण दुधाने ओम श्री, आणि अभिषेक घालताना हा मंत्राचा जप केला पाहिजे. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः असं म्हणत म्हणत तुम्ही त्यांचा अभिषेक घालू शकता. तर दही दूध मी एकत्र केलं तर पंचामृत, अशा प्रकारे मी त्यांची म्हणजे पूजा वगैरे झाली किंवा म्हणजे सगळं एकत्र केलं पंचामृत. आणि नंतर मग पाण्याने ओम श्री गणेशाय नमः, 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 ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शंभो शिवहरी. तर सर्वप्रथम मी गणेशांना म्हणजे आधी आपण कोणतं बी शुभ कार्य करायच्या अगोदर गणेशांची स्थापना करतात. त्यामुळे मी ते गणराजांना अभिषेक घालून छोटासा पाट ठेवून त्यावर असं स्थापना करत आहे गणेशांची. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर अशा प्रकारे गंध अक्षदा वाहून स्थापना केलेली आहे. आणि नंतर मग पूजेच्या तयारी. वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्वकार्येषु सर्व. आमच्याकडे कोणतेही कार्य करायच्या अगोदर गणराजांची स्थापना केली जाते. आणि त्यानंतर जे 5 फळं असतात, खारीक खोबरं हे आहे, हळकुंड ह्याला बदाम म्हणतात आणि ह्याला सुपारी, तर ह्यांना पण हळदी कुंकू लावून घेतात शकतात. तर ह्यांना गणेश असं म्हटलं जातं, कारण गणपतीची स्थापना. तर अशा प्रकारे 5 फळं ठेवतात, ह्याला हळकुंड म्हणतात, ह्याला बदाम आणि हे सुपारी, आणि हे तर माहीतच आहे की तुम्हाला खोबरं आहे आणि खारीक. अशा प्रकारे तर इथे मी सर्वप्रथम यांना हळदी कुंकू लावून स्थापना करत आहे. या सगळ्यांनाच मी पाण्याने किंवा आपल्याकडे जो पाणी असतो, तर अशा प्रकारे या फुलाच्या साह्याने अशा प्रकारे त्यांना स्नान घालून घेतलेलं आहे. अगोदरच केलेलं होतं मी, ते व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना फूल वगैरे अक्षदा वाहून घेतलेले आहे. आणि त्यांना सर्वप्रथम गणेशांचं हे म्हटलेलं आहे म्हणून तिथे मी अशा प्रकारे दुर्वाची जुडी बनवलेली आहे. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर आणि इथे पण मी गणेशांसाठी दुर्वा काढून ठेवलेल्या आहेत जोडी बनवून. तर इथे पण मी गणेशांची स्थापना करत आहे, त्यांचं प्रिय असं फूल वाहून अशा प्रकारे. आणि ह्याला आगाडा म्हणतात, हे पण वाहून घेते. तर अशा प्रकारे मी, आणि इथे जे असं सगळ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे हे करत आहे, राशीन घालून ठेवते, कारण दिवे ठेवण्यासाठी. तर इथे मी घालून ठेवलेले आहे सगळीकडे. आणि तिथे पण म्हणजे अक्षदा वगैरे हळदी कुंकू वाहून घेते आणि इथे स्थापना करते. तर अशा प्रकारे झालेली आहे पूजा. आणि आता इथे दिवे ठेवणार आहे. तर आता पूजा झालेली आहे. आणि त्या अगोदर मी याला काय म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे वस्त्र म्हणतात, कापसाचं बनवलेलं असते. ते वस्त्र अगोदर गणेशांना घालून घेते आणि नंतर मग पूजेला तयारी करते पूजेची. अशा प्रकारे घालतात आमच्याकडे वस्त्र, ह्याला वस्त्र म्हणतात. तर ह्या दिव्याला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं, कारण पूजा करायच्या अगोदर. आणि नंतर त्यामध्ये तुम्ही वाती वगैरे लावू शकता. तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे. आता ह्यामध्ये तेल टाकून मी हे करते, पूजा करून घेते. ह्याला पण मी वस्त्र वगैरे घालून घेतलेले आहेत, देवांना पण आणि सगळ्यांना. तर इथे मी आता फूल वगैरे हे करते आणि समोरच्या त्या 2 दिवे लावून घेते. अशा प्रकारे
पूजा वगैरे झालेली आहे माझी. आता दिव्यामध्ये तेल टाकून दीप प्रज्वलित करते आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगते की कशा प्रकारे केली जाते, काय आहे ह्या मागील. तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. सर्वमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमः. अशा प्रकारे पूजा वगैरे झालेली आहे. आता दीप प्रज्वलित करणार आहे मी. तर कशी वाटली माझी पूजा सांग. अशा प्रकारे दीपपूजा किंवा दिव्याची अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी असते. इथे मी ते मगाशी दाखवलेल्या लाया ठेवलेल्या आहेत तांब्यामध्ये पाणी आणि 2 दीप प्रज्वलित केलेले आहेत. अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली. तर पूजा ह्या सणाला दीप अमावस्या असेही म्हटले जाते, कारण आषाढ अमावस्याला साजरी केली जाते. या सणाला दीप अमावस्या असेही म्हणतात, ज्यामध्ये घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याची मनोभावाने पूजा केली जाते. त्यालाच दीप अमावस्या असे म्हणतात. दीप अमावस्या श्रावण महिन्याच्या पवित्र आगमनापासूनच हा सण पाळला जातो. तर 2026 मध्ये दीप अमावस्या कधी आहे, तर 2026 मध्ये दीप अमावस्या म्हणजे आज, म्हणजे 12 ऑगस्ट रोजी आहे. तर अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे 11 ऑगस्ट रोजी. रात्री झालेली आहे अमावस्या 1:53 आणि अमावस्या तिथी संपणार आहे म्हणजे आज 12 ऑगस्ट रोजी 11:06 रात्रीला संपणार आहे. त्यामुळे तुम्ही पूजा दिवसभर करू शकतात आज. तर पूजेची पद्धत कशी आहे, तर घरातील जे पितळ, म्हणजे आपले जे पितळ, तांबे, चांदीच्या सर्व दिवे आणि समया स्वच्छ घासून पुसून चकचकीत करा आणि ईशान्य किंवा पूर्व दिशेला स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र, मी लाल कलरचे वस्त्र अंथरलेले आहेत आणि रांगोळी काढा. मी पाठावर सर्व दिवे ओळीने मांडा आणि त्यामध्ये तेल, जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल वाती घालून सर्व दिवे प्रज्वलित करा. आणि दिव्यांना शक्यतो म्हणजे कसं आपण दिवे लावले म्हणजे त्यांना हळदी कुंकू, अक्षदाने, फुले व्हा. दिव्यासमोर विड्याचे पान आणि सुपारी ठेवा. म्हणजे मी ज्या प्रकारे 5 फळं ठेवलेत तसे तुम्ही ठेवू शकतात. तर दिव्यांना दिव्यांच्या म्हणजे अवनीना म्हणजेच गव्हाच्या पिठाचे गोड दिवे नैवेद्य दाखवा. तर जसं मी संध्याकाळी करणारच आहे, मुलांना ऑक्शन करणार आहे त्यावेळेस गव्हाच्या पिठाचे करणार आहे. तर शेवटी दीप म्हणजे ज्योती प्रारंभ दीप ज्योती जनार्दन हा मंत्र किंवा शुभम करोती म्हणा. दिव्याची प्रार्थना म्हणू शकता तुम्ही, जसं की दीप ज्योती प्रारंभ दीप ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीप ज्योती नमस्तुते. दिव्याची पूजा का केली जाते, तर त्याचं महत्त्व म्हणजे तेज समान, म्हणजे दिवा हे प्रकाश, ज्ञान, सकारात्मक आणि आरोग्याचे प्रतीक आहे. अंधार दूर करून जीवनामध्ये प्रकाश आणणाऱ्या म्हणजे दिव्याप्राप्ती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. तर आता श्रावण प्रारंभ व मंगलमय म्हणजे आषाढ संपून पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे श्रावणात घरोघरी अनेक पूजा अर्चना होतात. तर या धार्मिक कार्याची सुरुवात दिव्याच्या पूजेने केली जाते. नकारात्मकता दूर करणे, पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात असणारी ओलसरपणा, कीटक आणि आजारापासून दूर करून घरात लक्ष्मी वास राहतात, यासाठी दीप प्रज्वलित केले जाते. तर दीपपूजा ही अंधार आणि नकारात्मक दूर करणे या सणाचा मुख्य उद्देश आहे. दिव्याच्या प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच वर्षभर प्रकाश देणारे दिव्य प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण पाळला जातो. तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि तुम्ही कोणी अशा प्रकारे पूजा केली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय बाय फ्रेंड. स्वस्त रहा, मस्त रहा.